आमदार असा आहे की जनतेतनं मिसळणारा असावा, विकास करणारा असावा, जनतेची समजा सगळे गोष्टी मान्य करणारा असावा. काय कामकाज असेल तर ती लगेच तुरंत इथे यावं, यासाठी अमल महाडिक आम्हाला योग्य वाटते. लाडकी बहीण योजना शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, परत मराठा आरक्षणचे पण त्यांनी जे म्हणजे जवळजवळ 10% आरक्षण दिल्यासारखंच आहे ना, त्यामुळे भाजपच ते कमळच पडलं. आमची सगळे कामं पूर्ण करावी असं आमचा आमदार असावा. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत कोणाला या आमच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये. आपण पाहतोय कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये अटीतटीची अशी लढत होते. एकीकडे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक रिंगणात आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ऋतुराज पाटील हे उमेदवार आहेत. आणि त्याच विषयी आपण जाणून घेणार आहोत दक्षिण मतदारसंघामध्ये की नागरिकांचं मत काय आहे, कल कोणाकडे आणि लोकमत कुणाला मिळणार आहे ते. मावशी, काय सांगाल, दक्षिण मतदारसंघात कसं वातावरण आहे? काय सांगू मी तरी, आमदारांनी कामं केली आहेत की नाही केली? आमच्याकडे तर बिलकुल सुद्धा बघायला आले नाहीये याच्या आधी 5 वर्ष. मग आता मत कोणाला, लोकमत कोणाला मिळणार असं वाटतंय तुम्हाला? कमळ. अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील उभे आहेत, मला असं वाटतं कमळला मिळेल. कमळला मिळणार. अमल महाडिकांनी सत्तेत नसताना देखील खूप निधी आणला, कामं केली. हो, कसं बघताय याकडे? ते अजून बरोबर. काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय आमचे रस्ते बिस्ते व्यवस्थित करावे, हा. आणि पाणी नेहमीप्रमाणे यावं असं आमची इच्छा आहे. आमदार कसा हवा तुम्हाला, काय वाटतं? आमची सगळी कामं पूर्ण करावी असं आमचा आमदार असावा. दादा, काय सांगाल, दक्षिण मध्ये वातावरण कसं आहे? आहे जोरात आहे, दोन्हीकडून प्रचार पण जोरात आहे आणि फुल टाईट वातावरण आहे. अमल महाडिकांनी कामं केली आहेत का? हो, केले आहेत, पण बघू आता आल्यानंतर पण काय करतात दोघं पण. लोकमत कोणाला मिळणार असं वाटतंय तुम्हाला? आमचं तर मत अमल माडिक साहेबांनाच आहे. का पण का का असं का? जरा बदलाव हवा लोकांना पण, त्यांच्याकडून पण काय प्रस्ताव येतोय वगैरे बघणं गरजेचं आहे. अपेक्षा काय, कोणती कामं व्हायला पाहिजे? तसं आता सध्या तरी काय सांगू शकत नाही. आयटी पार्कचा विषय खूप चर्चेमध्ये आहे हो कोल्हापुरातला. हो हो हो. त्याकडे कसं बघताय? नाही, व्हायलाच पाहिजे त्याचं पण काम. तू बदल हवा असं म्हणताय दक्षिण मध्ये, तुम्ही कसं बघताय आता? ऋतुरा 100% विजय झालेले आहेत. कारण की आता आपण इथं उभारलोय, हा पूल बंटी साहेबांनी बांधलेला आहे, किंवा हे वड्याजवळी दोन्ही भिंती आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या, त्या सुद्धा बंटी साहेबांच्या फंडातून झालेल्या आहेत. आणि ऋतुराजांचं काम जर बघितलं तर तुम्ही हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड, पूर्ण रोड खाली, आमच्या कसं इथं पाणी येत होतं पूर्वी, आता पाणी येत नाही. साहेबांच्यामुळे ते पाणी आज थांबलेलं आहे, हे दोन्हीकडे भिंती त्यांनी बांधल्यामुळे. आणि हा रोड आम्हाला या जायलाही येत नव्हतं, आता रोड आपला कमीत कमी 1 फुटाचा रोड त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा केलेला आहे. त्यामुळे ऋतुराज 100% निवडून येणार. काय वाटतं दक्षिणेत काय होईल? काय दोघी समान असले तर वाढ कोणी सांगता येईल. लोकमत कोणाला मिळेल? आता कोणाचं पारडं जड वाटतंय दक्षिणेत? दोन्ही पार्टी जड वर्ग, हा. काय एवढं हे वाटत नाही. सुरुवात चांगली होईल, पण ऋतुराज पाटलांचं जरा पारडं जड आहे. दक्षिण मध्ये काय होईल? दक्षिणमध्ये कमळ, भाजप. का बरं? का बरं म्हणजे त्यांनी भाजप हेच केले ना, योजना भरपूर आणली. हा. लाडकी बहीण योजना शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, परत मराठा आरक्षणचे पण त्यांनी जे म्हणजे जवळजवळ 10% आरक्षण दिल्यासारखंच आहे ना, त्यामुळे भाजपच इथे कमळच पडले. दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक अमल होते. अमल महाडिक. काय अपेक्षा काय आहे? अपेक्षा म्हणजे त्यांचं कामच चांगलं आहे ना, भाजपचं महायुतीचं कामच चांगलं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचं काय हेच नाही. आमच्या इकडे आता रस्ते वगैरे झाले 5 वर्ष झाली, तिकडे फिरकलीच नाही आमच्या भागात. काय ड्रेनेज लाईन आता आमचे घर तरी जवळजवळ 25 वर्ष येऊन झाली काम येऊन, आमच्या लाईनला ड्रेनेज लाईन झालेली नाही अजून. आत्ता रस्ता का अमल महाडिकांनी चालू केला, तो चालू झाला आता आमच्या भागात. त्यामुळे कमळच आमदार भाजप. कसा हवा? आमदार सगळ्यांना सामावून घेणार असावा ना, माणसात मिसळणार हवा, सगळ्यांनी हे करणार असावा. काय वाटतं, काय होईल दक्षिणेत? बरोबर. कोण येईल निवडून असं वाटतं? ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक अशी लढत होते. का बरं? आता काय बघू परगाची काय होईल ते. हा. तुम्हाला काय वाटतंय मामा? अमर माडिक का बरं? त्यांना कार्य चांगलं आहे, हा. काय काय कामं केली असं वाटतं? भागाची कामं केलं. हा. आणखीन काय अपेक्षा आहे तुम्हाला? त्यापैकी भागाने कामं केलं पाहिजे, बाकी
तुम्हाला काय वाटतं दक्षिण मध्ये काय होईल? येईल काँग्रेसच येईल. का बरं? नाही, चांगले आहेत त्यांची कामं चांगले आहेत आणि सर्वसामान्य मिसळणारा माणूस. अमोल महाडिक विजय होतील असं वाटतंय, का बरं? कारण त्यांचं इथं काम आहे आणि असं आहे की मोदीकडे बघून आम्ही त्यांना वोट करणार. आमदार कसा हवा? आमदार असा आहे की जनतेतनं मिसळणारा असावा, विकास करणारा असावा, जनतेची समजा सगळे गोष्टी मान्य करणारा असावा, काय कामकाज असेल तर ती लगेच तुरंत इथे यावं, यासाठी अमोल महाडिक आम्हाला योग्य वाटते. अपेक्षा काय, कोणती विकास कामं व्हायला? विकास कामं म्हणजे आपले रस्ते म्हणा, पाणी, ड्रेनेज आणि काही ते समजा कुठलाही मुद्दा असू द्या पब्लिकचा, त्यांनी हाताळला पाहिजे व्यवस्थित. सत्तेत नसताना निधी आणलेला होता. सत्तेत नसताना आमच्या इकडे संभाजीनगर एरियामध्ये रस्त्याचे कामं, परत ड्रेनेजचे कामं, पण कुठलाही कार्यक्रम असू द्या ते अत्यंत उपस्थित राहतील. विद्यमान आमदार का नको तुला? विद्यमान आमदार म्हणजे कसं आहे, इकडे येतात कधी तर 5 वर्षांमध्ये इकडे फिरकलेच नाही जास्तीत जास्त. तुम्हाला काय वाटतं दक्षिणेत काय होईल? दक्षिण मध्ये आम्हाला अमोल माडिक कसं टॅलेंट आहे अमोल माडिकांचं आणि हुशार आहेत आणि कसं आहे तसं लोकांना म्हणजे येऊन भेटतात काही झालं तरी. आता या विद्यमान आमदार आहेत ते निधी काम केल्यापासून 5 वर्ष तिकडे आलेलेच नाहीत त्यांनी, त्यामुळे आम्हाला इथं अमोल माडिकच बरं वाटतं. आमदाराकडनं अपेक्षा काय, कोणती विकास? आम्हाला आमदाराकडून फक्त आम्हाला इथं भागाला विकास झाला पाहिजे, बाकी काही नको आम्हाला. आणि रोजगार वगैरे? रोजगार वगैरे आम्हाला काही आता आम्ही आहेत, आम्ही करतोय आमच्या, पण तरुण पिढीसाठी IT तरुण पिढीसाठी पाहिजेलच की काहीतरी. आणखी काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला आणखी काय अपेक्षा म्हणजे फक्त भागातली रोजगार लोकांना का महागाई कमी झाली पाहिजे, एवढी आमची अपेक्षा. विद्यमान आमदार का नको? विद्यमान आमदार म्हणजे कसं होते मॅडम, आता मी बघितलं, आम्ही तर आता 10 वर्ष झालं इथं आहे, कधी कामच केलेलं नाही. एक दिवस एक काम केला, रोड केला 1 वर्षातून एकदा, परत 5 वर्ष फरकच नाही इकडे कोण, त्यासाठी आम्हाला इथे कोण नको. तर आपण पाहिलं दक्षिण मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला मिळणार आहे याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. दक्षिण मतदारसंघामध्ये महायुतीकडून अमल महाडिक आणि महाविकास आघाडीकडून ऋतुराज पाटील हे या रिंगणामध्ये आहेत आणि नेमकी कामं काय झालेली आहेत, विकास कामांचा किती इथे भर आहे आणि त्याचबरोबर आमदार कसा हवा याविषयी कोल्हापुरातील दक्षिण मतदारसंघातील नागरिकांनी आपली मतं लोकमत कुणाला या आमच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये व्यक्त केलेत. हा स्पेशल शो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. याबरोबर मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा देवी. तसेच आमचं युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका.